हॅलो 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 झालाय आता हाताची घडी तोंडावर कोणी बोलायचा नाही. या ठिकाणी मित्रांनो सर्वांना एक विनंती असेल ना, आपण फोटो वगैरे काढायला येतात तर रंगमंचावरती तुम्ही चपला घालून येऊ नका. सर्वांना एक विनंती, हात जोडून. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार भिकाजी नांबरे बुवा शायरांची वारी या ठिकाणी झालेली आहे. आता दुसरी वारी आमची आहे. आम्ही पण आता उभं राहिलं तर पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाच कला प्रेमी मायबापांच्या प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा बुवा म्हणाल हे म्हणतात माझे खेळचे चमचमती बाल. म्हणजे बायकोला चांगलं म्हणलं आहे ना, बोललं ना बुवा, बोललं ना, काय बोललं, चमचमती बाय. मी म्हणतो भले माझा बाबू काला असू दे पण बाबू माझा आहे ना. खालना वरना दाढी मिशीन काना असू दे पण बाबू कोणाचा आहे. अरे बायको मोठी मुली काय लगेच काय तुम्हाला घटस्फोट देणार नाही. बायकोन जर ह्या घटस्फोट दिला अरे मराठवरती बाहेर पावसात जर भिजा उघड्या म्हणाल बुवा. कारण आता आधाराला ही एकच बायको राहिली बुवा, बाकी सगळ्या बायका आजारी पडल्या. आता बायकोची ती एकटी एवढीच आहे. आणि दुसरा विषय शाहीर बघा या ठिकाणी बक्षीस दिलं आहे. या वादळ गावचे ग्रामस्थ आहेत सन्माननीय संदीपजी कुर्टे, संदीपजी वीर आणि संदीपजी चौकोले, शिवाय तरेवाले शाहीर आहेत. त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस आलंय. आणि शाहीर खरंच मला तुमची पण आता कीव यायला लागली, कीव खरंच मला लय तुमच्याकडे कीव येते बुवा. या इथल्या ग्रामस्थांचं पण असं म्हणणं आहे, म्हणतात बुवा आम्ही 200 250 300 रुपये खर्च करून बारी बघायला आलोय, तुमच्या ह्या मंगलाष्टका ऐकायला आम्ही काय रिकामं तुमचं नाही बुवा. हो बुवा वाद्यास गावलं वारी करणार. मला पण बुवा तुमची आज ना आई शपथ तुम्हाला काय सांगू बुवा, मला तुमचा राग पण असा येतोय ना. आणि तुम्ही बारीला आलो ना, तुम्ही बारीला आलो ना, हा महिना कुठला चालू आहे अशा अजून तुळशीची लग्न व्हायचीच बुवा. त्याच्यानंतर काय खड्डा व्हायची ती मंगलाष्टका खड्डा तुम्ही काय बुवा तुम्हाला आज बोलू मी. आणि दुसरा विषय शाहीर नमन केले बुवा. ते नमन काय केले ते पण सांगतो राव दादा. आज त्यांच्याकडे मला बोलायला काही शिल्लकच नाही आहे. पण विषय काय मित्रांनो, माझा नमन या लोकांना विरोध नाही. माझं म्हणणं काय आहे, या भागात पण काय नमनाचे कलाकार कमी आहेत, भरपूर जण आहेत.
जर नमन शक्ती तुला होत नसेल तर शक्ती तुला नमन हवंय कशाला? आणि ज्यांना बक्षीस देणारे जे आहे त्यांना पण मित्रांनो एक सांगते तुम्हाला, यांना 500 दिलं ना मी, यांना 1000 रुपये बक्षीस लावतो आज होवा. चला, यांनी मला इथं येऊन लावणीचं ठोकं लावून दाखवायचं आज. लावणी पण महाराष्ट्राची संस्कृती आहे की काय? जी काही अशा लावणी सम्राटींनी जपली, यांना तुम्ही 500 रुपये दिलं नमन करायला, मी 1000 देतो. 1000 काय ना बरोबर किती देतो? 1000. पंकजाला 1000 रुपये रोख देतो. यांनी तर मला आहे ना एक लावणीचा ठुमका लावून दाखवायचा. कारभारी दमान कारभाराला बाहेर घेऊन या. हो द्या दमान लावून नका ठुमका. वाद्यास गावलं मेलं बारी करणार तुम्ही ते बारीला आलो ना. ही शाही बक्षीस लावणारे पण जे बोलत त्यांना हात जोडून विनंती आहे मित्रांनो. ही शक्ती तुला कोणाचा आहे? आपला आहे. नमन कोणाचा आहे? आपला आहे. आणि या लोककलेच्या विटंबना करतात फक्त एकटे विकास नावरे का बाकीचे शाही करत नाही? बाकीच्या बोला देवेंद्र श्रीमन बोल चांगले रागामधून ते शाही ते नमन करत नाही. ते नमन सुद्धा करतात. मग ते शक्ती तुला नमन काय करत? ह्यानी कधी नमन ह्याच्या दाड्या मिशा काढा ह्यांना मावशी बनवासाठी देसू नमनाची एवढी नमनाची खास आहे ना तुम्हाला शक्ती तुझ्या मावशीचं काम करा. बरोबर ना? आणि मग म्हणा कारभारी दमान हो हे घ्या 1000 आल्या लावा ठुमका. हो द्या दमान नुसता घामाना अंग नाही भेटायचा. दिसत ना किती पण कपडा वजा होती दिसल्या बघून बुवा. आता राहिला विषय शाहिरांचा. शाहीर म्हणतात मोठमोठं गाड केलं गंमत मध्ये, भेंडी लांबले काढा हिंमत मध्ये. तर मी मग अशी काय म्हटलं ना, मी काय बोललो बुवा ना, मोठमोठं गाड केलं गंमत मध्ये, पण आज सुद्धा तुमच्या समोर राजेश बुवा तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये. तर बुवा म्हणतात का जीएसटी लावणं चालू आहे, जीएसटी सकाळी झालोय म्हणून फक्त एक राजेश निकम बोलवायचा. फक्त राजेश निकम सोबतच्या सगळ्या कार्यक्रमाचे बोर्ड हाऊसफुल लागले म्हणून राजेश बुवा जीएसटी सहित आला बुवा. म्हणून राजेश बुवा जीएसटी सहित आला. आता राहिला विषय महत्वाचा प्रश्न उत्तराचा भाग. कोणी मग अशी गाणं गायली, बा माझ्या खंडेश्वरा, बा माझे नवलाय पावलाय, बाय माझ्या जागेच्या मालका, काय चुकून झाले तर माझ्याकडनं मान्यवान कर. आणि हा जो काय माझा जो नवरदेवाचा आणि माझा बायकोचा जो काही जोडा लागला आहे, जो काही संसार आहे, हा असाच कायमस्वरूपी राहू दे का महाराजा. बक्षीस आलेला आहे अवधूत संजय मालक याचकडून स्वराज विकास मालक याचकडून खास राजेश पवारसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि फरमाईश आलेली आहे माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम यांनी देवगती दिसणार तुला माणसाला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो चला असू द्या आहे ना, भेंडी गवार आता काय तो बोलणं देतो. तत्पूर्वी मित्रांनो एक महत्वाचा भाग आहे प्रश्न उत्तराचा. पाऊस पण बाहेर गेलोच लागते खड्डवूनच टाकतो, पण असू द्या. शाहिरांनी माझ्या विषयाचं धिक्कार घेतलं. शाहीर आज या ठिकाणी आदरणीय सन्माननीय झाडाची वीर माऊली आलेले आहेत, तर त्यांना की शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून या ठिकाणी बरेचसे शाहीर वर्ग आलेले आहेत. सन्माननीय शाहिरांचे तुमचे गुरुवर्य जे माझे गुरुवर्य देखील आहेत, मला गुरु समान आहेत, प्रभाकरजी धनावडे माऊली यांची देखील मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आज या समाजाच्या साक्षीने सांगतो, शाहिरांनी माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर हे 100 नाही 200% चुकलेलं आहे. कारण मी तुम्हाला मगाशी म्हटलं मी रंगमंचावरती, कारण विषय जो आहे बुवा प्रश्न उत्तराचा भाग काय, प्रश्न फोडण्यासाठीच आहेत ना. पण शाहीर तुमचं आजचं उत्तर चुकलेलं आहे. आता विषय आहे शाहिरांच्या प्रश्नाचा. मित्रांनो तुम्ही सर्व जाणकार आहात, शाहिरांच्या विषयाला अगदी आत्मविश्वासाने हात घालतो. शाहिरांचा विषय आहे की कमरेला आकडी कोणती बाजूचा शाहिरांचा विषय आहे की ते बळीराजाला वरदान कोणी दिलं. तर मित्रांनो आज या खंडाळेश्वराच्या नगरीमध्ये तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरांच्या विषयाचं उत्तर देतोय. शाहीर गेल्या वर्षी त्यांच्या ग्रंथाचं नाव सांगायचं की भूमाता गौरव गाथा. या ग्रंथामध्ये माझ्या विषयाचं उत्तर आहे. या वर्षी काही बुवा ते नाव सांगत नाहीत. या वर्षी म्हणतात एक राजा त्याचा परिवार आणि एक देव अशी कथा आहे. पण शाहीर तुम्ही गेल्या वर्षीपर्यंतच्या ग्रंथाचं नाव सांगत होतात की भूमाता आणि गौरव गाथा. या ग्रंथाच्या कथा साराच्या नुसार शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर देतोय. विषयाचं उत्तर ऐका शाहीर. विषयाचं उत्तर असं आहे
भूमाता गौरव गाथा या ग्रंथ संदर्भानुसार नागरी बळीराजाला कमरेला आकडी कोयती बांधून नागर धरण्याचे महावरदान खुद्द भूमाता म्हणजे श्रीरूपातली पृथ्वी माता गेलं दिलं. कथा मित्रांनो अशी आहे, राजा आणि त्याचा परिवाराची पार्श्वभूमी पौराणिक काळामध्ये पृथुवैन्य राजा म्हणजे पृथू नावाचा एक पराक्रमी राजा जो प्रजाही दक्ष राजा होऊन गेला. त्याचे वडील वेद, त्या पृथ्वी राजाच्या वडिलांचं नाव होतं वेद. हे अत्यंत अन्यायी, क्रूर आणि राजे होते, ज्यांच्या पापामुळे संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला होता. परंतु राजा पृथू हा अत्यंत सदाचारी आणि प्रजेवर देवासारखा प्रेम करणारा होता. त्याच्या पत्नीचं नाव आर्ची असं होतं. वर्षाची आर्ची नाही, पृथूची आई, पृथूची पत्नी, तिचं नाव होतं आर्ची. वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा पृथू स्वतः गादीवर बसला तेव्हा प्रजेची अवस्था अन्न वाचून अत्यंत दयनीय आणि क्षीण आणि अशक्त झाली होती. आपल्या प्रजेची ही भूक आणि दयनीय अवस्था पाहून राजा पृथूचे मन रवले आणि पुरोहितांचा सल्ला घेतला. पुरोहितांनी राजा पृथूला असे सांगितले की सर्व धनधान्य आणि अन्न फळे आणि फुले ही पृथ्वीने स्वतःच्या पोटात दबून ठेवली आहेत, ते मिळवण्याचा प्रयत्न कर. हे ऐकून संतप्त झालेला राजा पृथूने प्रजेसाठी पृथ्वीकडून अन्न खेचून आणण्याच्या उद्देशाने आपले धनुष्यबाण सज्ज केलं. राजाने धनुष्यबाण उपसतात संपूर्ण पृथ्वी माता हादरून गेली. राजाचा तो प्रजहितेचा आवेश पाहून भूमाता म्हणजे स्वतः पृथ्वी माता अत्यंत सुंदर रूपामध्ये स्त्रीचं रूप धारण करून राजा पृथ्वीसमोर प्रगट झाली. स्त्री रूपात प्रगट झालेल्या भूमातेनं राजा पृथ्वीचा शांत केला आणि त्याला शस्त्र दिलं. ते शस्त्र होतं धनुष्य. मातेने सांगितलं की पृथ्वीराजा, हे धनुष्य सोडून तू कृषी कार्य कर म्हणजे शेतीचं कार्य कर असा उपदेश दिला. तिने सांगितलं हे धनुष्य सोडून तू कृषी कार्य कर असा उपदेश दिला. तिने राजाला आणि त्या प्रजेला, ज्यांना भूमिपुत्र म्हणजे नागरी बळीराजा म्हटलं जातं, असं महावरदान दिलं. तर ते महावरदान काय होतं काय का? पृथ्वी मातेने सांगितलं, हे प्रजाहितक्ष राजा पृथू, धनुष्यबाण बाजूला ठेव आणि हातात नांगर, कुदळ, फावडा आणि आकडी कोयती ही शेतीची उपकरणं घे. जेव्हा तुझा शेतकरी भूमीची सेवा करण्यासाठी कमरेला ही आकडी कोयती बांधून नांगर धरेल तेव्हा त्याच्यावर माझी सदैव कृपा राहील. लोखंडाच्या या पवित्र शस्त्राच्या प्रभावामुळे शेतात काम करणाऱ्या बैलांना, कष्टकरी माणसांना आणि स्वतः शेतभूमीला कोणत्याही अनिष्ट, वाईट किंवा तांत्रिक शक्तीचा त्रास होणार नाही. असं सर्व संकट आणि इडापिडा दूर होऊन जातील आणि ही संपूर्ण प्रजा धनधान्याने समृद्ध होईल. हे शाहीर माझ्या वाचनातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही नामवंत शाहीर आहात. तुम्ही मगाशी सांगितले भाडोदा संघाच्या 2 शाहिरांचे तुम्ही विषय कोडले. गेल्या वर्षी शाहीर संदीप भाऊचा तुम्ही विषय कोडला आणि ह्या वर्षी शाहीर मी तुमच्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केलाय. मला माहिती आहे माझा स्वतःपेक्षा तुमच्यावरती विश्वास जास्त आहे, कारण तुम्ही एका चांगल्या घराण्यातले आहात. आदरणीय सन्माननीय मधुकर धनावडे माऊली यांच्या घराण्यातले आहात, त्यांचे शिष्य आहात. म्हणून शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर दिलंय. जर योग्य असेल तर निश्चित माझ्या विषयाला आणि म्हणून चला आता आहे ना, अरे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 उगाच नाही म्हणतो. ही गाणी सगळी गुरांक जाऊन पाठ केलेली आहेत. हे गुरांकडून आलं पण शिकलं. ही अशीच गाणी यांनी पाठ केली आणि म्हणून अरे काय बोलू बुवा, तुम्ही म्हणता नशीब तरी अरे घाणा जो वरीला नाही तर मला वाटतं आता काय साखरपुडा झालाय, मंगलाष्टका झाल्या, आता मला वाटतं लग्न पण झालं. आता बहुतेक मला वाटतंय लोणावळा, खंडावला, कोल्हापूरचा पानाळा, कोणत्या जायचं झाला कार्यक्रम सगळा इथं. आणि म्हणून चला पहिला विषय बुवा, रात्र थोडी आणि सोंगबार मोजून बुवा, कारण उद्या सकाळी तुम्हाला पण मुंबईला निघायचंय, आम्हाला पण मुंबईत निघायचंय बुवा. आजचा झोमड उद्या मुंबईत होणार आणि म्हणून चला विषय काय बघा. पहिला विषय शाहीराने गातोय, म्हणायचा आहे काय का, अरे मरदा सारखा मरद दुखरा मग विचार नाही सगळ्याला तू पुरा लांबुरे तोंडाला काळ फा. इंद्राची पत्नी सची आपल्या नवऱ्याला काय सांगितलं काय का, अरे मरदा सारखा मरद दुखरा मग विचार नाही केला सजरा लांबुरे तोंडाला काळ फा. तुझा झालाय सत्यानाश, तुझा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा, त्याचा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा.
निलूम सुंदरी किती आहे निलूम सुंदरी या भुईगराची परक्याची नार पाहून अहो परक्याची नार पाहून का सुटलंय तोंडाला शाहीर आहेत, घोडगाळ्याचे शाहीर आहेत, ते देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित झालेले आहेत. तर त्यांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो, विषय काय आहे? आमचे डेरे दादा सुरेश मालवेकर दादा या रत्नागिरी जिल्ह्यातील आमचा सिद्धेश असेल, नामवंत कलाकार तुम्ही. मला खरं सांगा, ते तुम्हाला दोषच देत आहे, तुम्ही सर्व पोरच झाले. या ठिकाणी आम्ही सगळी सीएसपीची टीम आहे. हे किड आहे, किड कुठे काय पंकज दादा घाणेकर, हे किड आहे सगळं मित्रांनो घातलं. मला खरं सांगायचं, ते मोठमोठं गार गंमतपणी करण्या एक गाणं जर गोवाडीत तालासाला गायलेलं असताना शक्तीपुरात सोडून दिले, सोडून दे. काय म्हणतोय बोवा, हो बोवा, मी खोली नाही आलेली, मी लय हुशार आहे, मी खोली नाही. तुम्ही काली 4 काली 5 ते बाटला सांगतायत खाली, आमच्या डेरेला म्हणतायत. पण ती म्हणते काय माहिती नाही, आपण म्हणत आहे मी यालाच गाणार जर कुठं काली 4 आणि कुठं काय. विषय काय मित्रांनो, शाहिरांचं बाकी काय नाही. एक जर विनोदाचा भाग सोडला, हा जर सोडला तर हा माणूस गाण्यामध्ये शून्य आहे. पंकज दादा, आणि मी काय म्हणतो, नाव गाण्याचं गोंदायचं गाण्याला कवचं वाचायचं. शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती कस काढून जाता ना, त्याला महत्व आहे. तुम्ही लाईव्हला शाहिरीला काय लोकांना देताय ना, किती ताला घटावाय, किती सुरा घटावाय, याच्या शाहीर याच्या. आणि म्हणतात हे टोपी घाला, मला लाज वाटते घाला. म्हणतात घोडका आणि धोडका, अरे येड्याची जत्रा आणि कारभारी जत्रा, येड्याची जत्रा कारभारी जत्रा. यांना इथं कोण विचारत नाही कुत्रा बुवा तुम्हाला. सगळं आज गांगरला आहे. बाबा माझा एवढा गांगरला आहे, पटना शास्त्राचं वाजवणार माझं ह आपलं आहे ना, इथं घे तिथं घे. आणि शाहीर सचिन दादा बरं उठाव वरती, 1 मिनिट उठा. पण आज सांगतो या सर्वांच्या साक्षीनं, याचं क्रेडिट लांबोरे बुवाला द्यायचं नाही आणि ते तुम्ही घ्यायचं पण नाही. हे म्हणतात ह्याला टोपी घाला लाज वाटते. आज खंडाळेश्वराची टोपी तुमच्या सर्वांच्या साक्षीने घालतोय. या दादा तुमच्या डोक्यावरची टोपी याचं पण यावं आज, मला लाज वाटते. आज या माझ्या कौंदे रावजलकरांची टोपी आज या ठिकाणी सर्वांच्या सन्मानाला घालतोय. सर्वांच्या साक्षीने घालतोय, सगळ्यांच्या साक्षीने टोपी घालतोय आज. कारण अरे टोपी लोकांना टोपी घालून टोपी लावण्यापेक्षा टोपी न घातलेली बरी. पण आज या सर्वांच्या साक्षीने टोपी घालतोय. बुवा लाज नाही. आज या ठिकाणी या पवित्र जागेत या सर्व माझ्या समाजाच्या साक्षीने बुवा आज टोपी घालून दाखवले. याचं क्रेडिट तर घ्या, याचं क्रेडिट तर घ्या. बोला माझ्यामध्ये टोपी घातला याड उडून टाकील वर्षामध्ये मुंबईत जातोय. म्हणून दुसरा विषय चला, शाहिराणी माझ्या गवळणीच्या उत्तर दिलं आहे ना. त्या शाहीर काय म्हणतात ऐका, माझ्या गवळणीची चाल दिली आणि त्याच्यामध्ये उभा म्हणतात, काय म्हणतात, माझी लाडाची तू बघुनाची बाई बाया नाही मोठी, बाई बाया नाही मोठी.
करू नकोस माझी खोटी धर हातात धरून गोटी परत म्हणतात डावाला काळी कशी दिसती उद्या खेळाची होईल गोटी धर हातात माझी गोटी मला हे कशाला दोन दोन धर गोटी धराय मला दिलीस ना एका गोटीत काय व्हायचं आणि काळी कशाला टाकली एक पांढरी असतात दोन दोन धर एक काळी धरतो एक पांढरी धरतो विषय संपला काय बरोबर एकच गोटी कशाला धरू लगोटीचा दोन्ही खाली सांगायला दोन्ही पकडायला सोडायचं अशा आवडून धराय उद्या तुला खेळायला कामाला येते आणि म्हणून शाहिरांची गवळ काय ग देवा आहे ना अरे गवळ्याच्या तो इथं काय होतं माहितीये साऊंड आहे ना मित्रांनो रिवर्ब उलटा फेकतोय त्याच्यामुळं तिकडं काय आवाज येत नाही ते काय म्हणतात अगं गवळ्याच्या आहे ना मंदा छंदा आणि कुंदा काहीतरी बोललं त्याचा मला काय ऐकायला थोडं लिहून घेत नाही का अगं गवळ्याच्या मंदा छंदा तुला भेटाया आल्या तिंदा भेटाया आल्या तिंदा तरी त्याची केलीस का तू निंदा हे लग्नाची सांगितली ही गाणी आहे ना सगळी लग्नाची पाठ केली गोराशी जाऊन एवढा शिकत नाही का बरं चला आता काय मी पण आता कसा उत्तर त्यांना देतोय बघा आहे ना मंदा आणि चंदा मी पण काय बघा बसल्या रिकाम्या चंदा मंदा बसल्या रिकाम्या चंदा मंदा त्यांच्या जोडीला आली कुंदा ओ कुंदा की मंदा माई शिकलेली नव्हती काय मंदा माई आडाली नव्हती काय मंदा माई शिकलेली नव्हती काय मंदा माई आडाली नव्हती काय म्हणून त्यापीच मंदा आणि जोडीला ह्यांची बहीण कुंदा कशाला ऐका बसल्या रिकाम्या चंदा मंदा त्यांच्या जोडीला आली कुंदा तर आता काय म्हणते कानाला त्यांची कशाला करू निंदा मी त्यांची कशाला करू निंदा काना मला घरी हाय काम धंदा काय त्याची निंदा करायची तेवढीच मला काम आहे माझ्या घरात काय मला काम नाही त्यांची कशाला करू निंदा काना मला घरी हाय काम धंदा बाईला पावसात पाठवू नका या बाईशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय पण नाही आता आणि म्हणून विषय काय मित्रांनो पुढचा विषय शाहिरी सुद्धा माझी चांगलीच केली मी काय वाईट म्हणत नाही पण शाहीर मी पण तुम्हाला ते काय मगाशी म्हटलं ना यांना मला कसला प्रॉब्लेम होईल एवढा चांगला नवरा आता मला म्हणतात चमचमती बाई भले काला असू दे पण नवरा माझा आहे एवढा चांगला नवरा असताना मला त्याला प्रॉब्लेम कसला मला प्रॉब्लेम आहे तो विषय कसा आहे बघा हा आता मित्रांनो सर्व आहे ना भात लावण्याची कामं चालू आहे ऐका ना पोरांनो ऐक ना नांगराचा फाल लावतो ना म्हणून विषय कसा बघा अरे नामद्वार्याला मांडून ठेवलाय काम हा याचा हो बैल हो चंद्रन कोपराने धरून ठेव म्हणून म्हणतोय अरे नामद्वार्याला म्हणजे कासऱ्याला बुवा कासरा लांब ठेवलाय करून सचिनचा विषय कसा आहे बघा अरे नामद्वार्याला मांडून ठेवलाय काम हा याचा हो बैल बायको काय म्हणते अवधनी याला सोडू नका हो सैल या कासऱ्याला जो बांधून ठेवला आहे ना लांब दोरीचे ठेवले आहे ना याला सोडायचं नाही याला सोडू नका तुम्ही सैल याला सोडू नका तुम्ही सैल बायको काय म्हणते याला सोडू नका तुम्ही सैल खरा नांगराला काला हवं याला सोडू नका तुम्ही सैल खरा नांगराला काला हवं
शाहीर काय माहितीये, तुम्ही माणूस भाऊच आहे. मी तुम्हाला वाईट नाही म्हणत, पण बारीक ही बारीकच्या पद्धतीने झाली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा शाहीर अजून पण सांगतो, एवढे चांगले हिरे आहेत तुमच्याकडे, सर्व कलाकार, सर्व संगीतकार, त्यांचा काहीतरी बुवा उपयोग करून घ्या. त्यांना तिथं आल्यावर बुवा मोठेपणा सांगत नाही. पंकज दादा घाणेकर मोठेपणा नाही सांगावं. पंकज दादानी कुठल्या कार्यक्रमाची कधी बुवा राजेश प्रॅक्टिस देतो नाही, जायचा मोबाईल उघड स्केल काय हा झाला चला वारीवर. काय विषय होता? प्रॅक्टिस हा विषय बुवा मोठेपणा नाही, बुवा हा विश्वास आहे गाणाऱ्यापेक्षा माझ्या कलाकारांचा माझ्यावरती, की आपला बुवा भले कुठेतरी सुराला हलत स्केल काय मात्र सोडायचा हा विषय आहे बुवा. आणि म्हणून पुढचा विषय लक्षात आलेला आहे. रोशनी राजेंद्र मानसी चौगुले ताई खास गोवांसाठी काहीच्या माध्यमातून 501 रुपयाच्या पारितोषिक आलेला आहे. आणि म्हणून चला एक विषय या ठिकाणी घेतोय मंडळाचा विषय घेतोय. आमचे सन्माननीय सचिन दादा यांनी सांगितलं होतं की जे समाजसेवक आहेत आमचे बाबू दादा पाटील यांच्यावर ते गाणं झालं पाहिजे. आणि त्यानंतर मित्रांनो माझे गुरुवर्य शाहीर विजयजी निकम माऊली यांच्यासाठी जी फरमाईश आलेली आहे. बुवा काही शाहीर असं म्हणतात गाणाराचा पोरगा कधी गाणारा झाला नाही. भाई शाहीर जिथं रुजतं ना तिथंच पिकतं. आणि म्हणून बुवा गाणाऱ्याचा पोरगा आज गाणारा झालाय बुवा. म्हणून विषय आहे या ठिकाणी आयोजकांसाठी म्हणायचंय. असा महादेव मोठा जाती व त्याची अर्धांगी पार्वती, तीच यरमाळ्याची सती नयडू डोंगरावर नदी. म्हणून विषय का आहे मनानं प्रेमळ मोठ, आहे मनानं प्रेमळ मोठ, कळलं होताच आमची भेट. आहे मनानं प्रेमळ मोठ, कळलं होताच आमची भेट. असा माणूस बघा हा ग्रेट, असा माणूस बघा हा ग्रेट, दिलदार आहे बाबू शेठ. असा माणूस बघा हा ग्रेट, दिलदार आहे बाबू शेठ. शेवटचा भाग असेल. माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम यांच्यासाठी फरमाईश दिलेली आहे की त्यांनी एका मोकळ्या कार्यक्रमाला ठेवावी आणि या ठिकाणी कार्यक्रमाचा पण सांगा करूया. हॅलो हॅलो धन्यवाद. या ठिकाणी आयोजकांच्या फरमाईश आलेली आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी ती संधी प्राप्त करतील त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. आणि छोट्याशा
गीताला सुरुवात करतो. अहो देव कधी दिसणार तुला, देव कधी दिसणार तुला, अहो या माणसा माणसातला, देव कधी दिसणार तुला, माणसा पुन्हा एकदा आमचे सचिन दादा मालक आणि सर्व आमची या मंडळी या सर्वांना पुन्हा एकदा लाख लाख आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की या कार्यक्रमाची संधी या छोट्याशा क्षेत्राला दिली. तर त्याचप्रमाणे माझ्या सर्व रसिकांना त्या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो. मित्रांनो, एवढा उशीर होऊन सुद्धा आपण सर्वजण अजून या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात, त्याबद्दल आपल्या ठिकाणी आभार मानतो. शहरात देखील समजू शाहीर लहान तोडी चुकून जर काही मोठा शब्द गेला असेल, उघडा शब्द गेला असेल, ज्याच्याने तुमचा अंतःकरण दुखावला असेल, छोटा भाऊ समजून ही माझी चूक करण्यात घ्या अशा आशा बाळगतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने मित्रांची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.